गुड मॉर्निंग. कसे आहे सगळेजण? आज आहे सॅटरडे मॉर्निंग आणि आम्ही चाललेलो आहे अर्विताच्या स्कूल मध्ये, कारण अर्विताचा आहे आज अॅन्युअल स्पोर्ट्स डे. ये. आणि आमची अर्विता पूर्ण रेडी झालेली आहे आणि सोबत मम्मा डॅडू पण रेडी झालेले आहेत, कारण आम्हाला सांगितलेलं व्हाईट कलरचा ड्रेस घालून स्पोर्ट्स शूज घालून यायचंय. तर आम्ही पण रेडी होऊन निघालेलो आहे. तर आपण आज अर्विताच्या स्कूल मधला स्पोर्ट्स डे एन्जॉय करायचा आहे. ओके. अर्विता तर आम्ही पॅरेंट्स तर आमची पिल्ली टीचर्सकडे सोपवून मस्तपैकी स्पोर्ट्स डेचा आनंद घेण्यासाठी ऑडियन्समध्ये जाऊन बसलो. आणि खरंच टीचर्सचं कौतुक आहे. एकतर इतक्या सगळ्या मुलांना इथे हँडल करायचं, प्लस इथल्या कार्यक्रमाचं सगळी मॅनेजमेंट बघायची, आणि टोटल सगळ्या लेडीज स्टाफ आहे यांचा. आणि त्यांनी खरंच छान तयारी केलेली, सगळं डेकोरेशन छान केलेलं. हे जे कटआउट्स वगैरे होते ते किती सुंदर बनवलेले होते. आणि एकंदरीत सगळं माहोलच छान होता. छान छान लहान मुलांची गाणी लागलेली, चिडिया राणी बडी सयानी, हे सॉन्ग तिथे लागलेलं होतं. आणि मला अर्विताच्या लहानपणीची आठवण आली की सगळे पॅरेंट्स पण अगदी आपल्या मुलांना चेअरअप करायला एकदम उत्साहानं आलेले होते. हाय. सो झाला आता इथे ॲक्च्युअल इव्हेंट यांचा सुरू. आणि आय थिंक हे आहे इनॉग्रेशन. आणि छोटे छोटे ससे काय घेऊन पळत आहेत, आम्हाला काही कळेच ना काय आहे ते. पण आम्हाला जेव्हा आमच्या साईडला आलं, आम्ही झूम करून पाहिलं, तेव्हा मला ते कळलं की ते मशाल घेऊन फिरत आहेत. खूपच क्यूट मशाल होती यांची. टीचर्सच्या कल्पनाशक्तीला खरंच दाद दिली पाहिजे, कारण त्यांनी ही मशालीची जी रिच्युअल आहे ती अगदी व्यवस्थितपणे पार पाडली, फेल जाऊन दिली नाही. तर इनॉग्रेशन तर झालं आता. आणि आता सुरू होणार होते प्रत्येक सेक्शनचे जे ग्रुप परफॉर्मन्सेस आहेत ते, जे कवायतीचेच प्रकार होते पण ते म्युझिकल होते. आणि हे नर्सरीपासून सुरुवात झाली. आणि ही काहीतरी ट्राय करतायत ही मुलं करण्यासाठी. टीचर्सचे एफर्ट मानण्यासारखे आहे त्यांना शिकवण्याचे. आणि ही दोन मुलं बघा, त्यांचं ऑब्झर्वेशन करा. अगदीच आमचा संबंध नाही अशा ह्याच्यात उभी राहिलेली होती ती दोघंजण. हा आहे ज्युनियर KGचा ग्रुप. बऱ्यापैकी छान करत होती ती मुलं त्यांच्या वयाच्या मानानं. आणि प्रत्येकच क्लाससाठी टीचर्सनी खरंच खूप जोरदार एफर्ट्स घेतलेले होते, कारण मला माहिती आहे अर्विताचं गेले 10 दिवस झालं स्कूलमध्ये प्रॅक्टिस सुरू होतं. आणि खरंच इतक्या लहान मुलांना असं हँडल करणं, त्यांना काहीतरी शिकवणं, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. खरंच मानलं सगळ्या टीचर्सना. हा सुद्धा ज्युनियर KGच्या दुसऱ्या डिव्हिजनचा डान्स होता. आणि हा डान्स फॉर्म मला खूपच आवडला. आणि त्यांनी हाताला बांधलेली फुलं तर खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत होती तिथे पाहताना, छान वाटलं एकदम. आणि हा आहे सिनियर KG लिटिल एक्सप्लोररचा परफॉर्मन्स, म्हणजेच माझ्या अर्विताचा, माझ्या गोडूचा परफॉर्मन्स. ही पहा अर्विता, ती छान करत होती, फक्त ते उंचीप्रमाणे उभं केल्यामुळं ती लास्टला आली. छान केला तिनं परफॉर्मन्स, खूप छान दिला. डान्स करता करता तिचं बऱ्याच वेळेला लक्ष होतं डॅडूंच्याकडं, की जे शूटिंग करत होते तर ती त्यांच्याकडंच एक सारखी पाहत होती. थोडंसं तिचं डिस्ट्रॅक्शन झालं या गोष्टींमुळे. अर्विता ह्या सगळ्या स्टेप्स घरी प्रॅक्टिस करायची, पण तिला गाणंच माहीत नव्हतं, तर ती म्यूटमध्ये परफॉर्मन्स करायची. तिला हे सॉन्ग एक्झॅक्टली सांगता येत नव्हतं, पण स्टेप्स मात्र तिने बरोबर लक्षात ठेवलेलं होतं. ते मला बघून कळत होतं. What an enthusiastic performance it was. A big round of applause for them.
हे आम्ही आमच्या पिल्लांना एनकरेज करण्यासाठी आम्ही सगळे पॅरेंट्स भर उन्हामध्ये असे बसलेलो होतो. खूपच ऊन लागत होतं. आणि आता या सोलो कॉम्पिटिशन्स सुरू झालेल्या होत्या. बऱ्याच प्रकारच्या झाल्या. जवळजवळ या 3 तास कॉम्पिटिशन्स सुरूच होत्या. आणि आम्ही आपलं बघत बसलेलो होतो कोण कोण काय काय करतंय. त्यांनी खरंच वेगवेगळी क्रिएटिव्हिटी लावलेली होती. Around 1 student names are Anika, Arman, Arvita, Kashvi and नर्सरीसाठी वेगळी, ज्युनियर के जीसाठी, सीनियर के जीसाठी त्यांच्या अकॅडमिक वाईज त्यांनी बऱ्याच गोष्टी छान केल्या होत्या. आणि हे होती आता अर्विताची कॉम्पिटिशन, स्वच्छ भारत सुंदर भारत. स्वच्छ भारत अभियान. So they have to cross so many hurdles भारत को स्वच्छ बनाने के लिए. Now ready? Ready children? Yeah, must get set go. Come on, run fast children, run fast. Very good. एक कदम स्वच्छता की ओर. ये अर्विता 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 आम्ही आपलं ओरडत होतो, तर आमच्या अर्विताचं मात्र असं चाललेलं डिगी 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 काम. तर असू देत, पार्टिसिपेशन करणं महत्त्वाचं आहे. हार जीत तो होती रहेगी. लहान मुलं खरंच खूप निरागस असतात. हे कॉम्पिटिशन झाल्यानंतर ती हारली जिंकली ह्याच्याशी तिला काही नव्हतं, पण तिनं मला विचारलं, मम्मा डॅडू मी कशी गेम खेळले, किती छान खेळले. आम्ही पण तिला एनकरेज केलं, आम्हाला पण छान वाटलं. तर एनकरेजमेंट महत्त्वाची आहे मुलांना देणं. शौर्य भोसले, रिशान, वात्सल्य, यश, अवधी अँड अनिष्का. आता हा चालला होता यांचा जल्लोष चिल्ल्या पिल्ल्यांचा. आमचा झाला ॲन्युअल स्पोर्ट्स डे आणि आम्ही बेस्ट दिलं. आमचं दंगा चालू होता आणि टीचर्स पण त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होत होत्या. आणि ओहो, डॅडूसोबत अर्विता झाला एकदा. हिचा स्पोर्ट्स डे होता का आमचा होता तेच आम्हाला कळलं नाही. हा बाप रे, एकदाच झाला हिचा स्पोर्ट्स डे. सकाळी 8:15 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत तिथे बसून होतो आणि नंतर तर खूप ऊन लागायला लागलं. पण एकंदरीत छोट्या छोट्या मुलांचा परफॉर्मन्स बघून खूप मजा आली. काही जणांनी खूप मजेशीर गोष्टी केल्या, काही जणांनी खूप छान केलं आणि खरंच खूप मजा आली. तर आता आम्ही आवरून निघालोय घरी. स्कूलमधून येता येता आम्हाला बराच उशीर झाला आणि त्याच्यानंतर आम्ही घाईत आवरून आलो इथे दी लॅपेचिओ ग्लोबल रेस्टॉरंटमध्ये. हे खूप दिवसापासूनचं पेंडिंग व्हिजिट होती. हे आहेत मिस्टर सुजित जाधव, ह्या रेस्टॉरंटचे ओनर आणि यांचे फ्रेंड आहेत. तर त्यांनी आम्हाला बऱ्याच दिवसांपासून इन्व्हाइट केलेलं होतं की माझ्या रेस्टॉरंटमध्ये या आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या. पण आम्हाला ते जमत नव्हतं काही या त्या कारणानं. तर आम्ही आजचा दिवस शोधला आणि ही अर्विता पोहोचली डायरेक्ट डेझर्ट सेक्शनमध्ये तिथल्या पेस्ट्रीज बघून. आणि तिने एक पेस्ट्री बुकसुद्धा केली. रेस्टॉरंट खरंच खूप छान होतं आणि इथे एक ओपन किचनची जी संकल्पना आहे ती ह्या रेस्टॉरंटमध्ये आहे. इथले प्रत्येक मेन्यू जे आहेत ते ग्लोबली डिझाईन केलेले आहेत आणि तुम्ही एक एक डिश पाहिली तर त्याचा लुक आहे, त्याचं गार्निशिंग आहे, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. आम्ही काही डिशेस इथे दाखवलेल्या आहेत की त्याचं गार्निशिंग कसं आहे किंवा त्याचं प्रेझेंटेशन कसं आहे. आणि त्याची टेस्टसुद्धा त्याचप्रमाणे ऑसम होती. आणि हे सगळे मेन्यूज सुजित दादानीच आमच्यासाठी ऑर्डर केलेले होते, इथले जे काही बेस्ट आहेत मेन्यूज ते. आणि खरंच सगळं छान होतं आणि एक युनिक टेस्ट होती त्या शेफच्या हाताला. छान वाटलं एकदम खाऊन. हे चिकनची डिश आहे. गार्निशिंग बघा तुम्ही कसं आहे, छान. आणि हा अर्विताचा चीज केक तिने सिलेक्ट केलेला सुरुवातीला. हे रेस्टॉरंट आहे बालेवाडीमध्ये. जर तुम्हाला तुमच्या टेस्ट बड्स जागृत करायच्या असतील तर दिस इज द राईट प्लेस टू गो. सो आजचा दिवस आम्ही पूर्ण दिवस बाहेरच आहे आणि त्यामुळं आम्ही खूप जास्त दमलो आहे. बाळ आणि अर्विता तर खूप लवकर झोपून पण गेलेले आहेत आणि आम्हाला पण कंटाळा आला आहे. पण तरीसुद्धा आजचा दिवस खूप छान गेला.
सकाळी आरविताच्या स्कूलचं स्पोर्ट्स डे एन्जॉय केला मस्तपैकी आणि त्याच्यानंतर एक छान वेगळ्या रेस्टॉरंटमध्ये वेगळी टेस्ट देणारा एक लंच घेतला. खरंच आज खूप छान वाटलं. वेगळा दिवस आज स्पेंड झाला. सो आता आजचा व्लॉग मी इथे संपवते आणि सर्वांना गुड नाईट आणि बाय बाय.